राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता, मग प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल वैदास पाटील, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो। हेच मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं है। आप लोग के हक में फैसला आया है, उस बारे में बता दीजिए। बहुत दिन हुए बीच में अपने महाराष्ट्र में राजनीति के बारे में कुछ घटनाएं हुई, उसके बारे में आप सबको पता है, और फिर ये सब मैटर इलेक्शन कमीशन के सामने गई। इवन हमारे विधानसभा के स्पीकर, उनके पास भी अलग तरह की एक मैटर चालू है, उसका भी हेयरिंग हुआ है, उसका भी रिजल्ट कब वो देने वाले हैं पता नहीं, लेकिन जल्द से जल्द मिलेगा ऐसा मैं आशा करता हूं। और ये जो डिसीजन इलेक्शन कमीशन ने दिया है, उसका मैं स्वागत करता हूं। विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसीजन हम स्वीकारते हैं और उसका स्वीकार करते हैं। और हमारा जो पार्टी का नाम था, पार्टी का सिंबल था, पार्टी का फ्लैग था, वो सभी हमारे लोगों के साथ उन्होंने डिसीजन जो दिया उसमें बारे में हम बहुत खुश हैं। उनको भी हम धन्यवाद देना चाहते हैं। एक आरोप केलेला आहे आता म्हणजे दिल्लीमध्ये पोहोचताना की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला, असा जो आरोप त्यांचा केला जातो, त्यावर काय म्हणणं आहे? खरंच असं स्वरूपाचं झालं? आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत, तर जेव्हा पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं? आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही। आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे, एवढंच आमचं काम आहे। असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता, असं विरोधकांचं म्हणणं आहे। काय 2019 पासून तुम्ही कट रचत होता? कोण? मी? कोण विरोधक? जितेंद्र आव्हाड। हा प्रश्न पण त्यांनीच विचारायला सांगितला का? मी कुणाच्याही आरोपाला